आपण सगळे पाहताय की त्या दिवशी जो घडलेला विषय होता, त्या विषयामध्ये जे घडलं ते चुकीचं घडलं आणि यापुढे असं काही घडू नये यासाठी प्रशासनाने तसंच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काय कमी आहे, काय तुटवडा आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एक त्यांची बैठक घेतली, त्यांची विचारपूस केली आणि ते पुढील काळामध्ये त्या सर्व सुविधा कशा पुरवता येतील यासाठी प्रयत्न करा. कसं आहे, ज्यांनी जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना भाजपा युतीचे आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास होता की आमच्या युती पक्षामधील खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील योग्य ती त्यांच्यावर कारवाई करतीलच. शिवाय प्रशासनाने काय कारवाई केली तर आपण पाहिली असेल की जे सरकार म्हणून किंवा जे कायद्याने जे होतंय ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे, त्यांच्यावर केस नमूद झालेली आहे. त्यामुळे आणि शिंदे साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे की ते काय कारवाई करणार. पण ते इथे येऊन जर त्याविषयी काय बोलण्यापेक्षा थोडं दिवस आम्ही शांत बसून कसं आहे, काही अडचणी असतात, त्या अडचणींमुळेच ऍक्च्युली हे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे, त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल नाही. लोकांची मेंटॅलिटी काय होते की हे सिव्हिल हॉस्पिटल समजून ते लोक त्यांना सगळ्या सुविधा घेत पाहिजे. पण महानगरपालिकेमध्ये ज्या हॉस्पिटल त्यामध्ये काही नियम आहेत, काही त्यांची ठरलेलं आहे, लिमिटेशन आहेत, त्यामुळे ते सगळ्या सुविधा थोडासा लवकर कसं गुन्हा झाला दाखल झाला ना, गुन्हा ते सांगतील पण माझं असं म्हणणं आहे की त्यामध्ये की तुमचं म्हणणं की गुन्हा दाखल झाला नाही तर सगळं प्रोसिजर करायला थोडा वेळ लागणार. आयुक्त कुठेतरी कमी पडले नाही का या सर्व प्रकरणात? आयुक्तांनी बाजूच घेतली नाही स्टाफची, त्यांना बाहेर उभं केलं. असं कसं बोलतो, केस झालंय पण दाखवून झालं आहे. चव्हाण साहेबांनी पत्र दिलेलं आहे, कधीच दिलं म्हणजे मागच्या वर्षी मागच्या टर्मला त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्याची प्रोसिजर चालू आहे. अडथळा म्हणतात, नेमका अडथळा तो सर्वांना माहितीच आहे काय अडथळा आहे, सांगणं काय वेगळं वाटत नाही. आता तुम्ही सत्तेत आहात, सगळे तिन्ही पक्ष तुम्ही एकत्र आहात, तरी विरोधकच नाही, तरी अडथळा काय? मग आता नक्कीच होईल तुमच्या म्हणण्याप्रमाणे. विरोधच कोण नाही म्हटल्यावर आता दूर 100% दूर होणार. मध्यस्थी करणार करू ना, तुमच्या साहाय्याने होईल. आम्ही म्हणतो म्हणून आमचा कोणी विरोधक नाहीये, कारण भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक आहेत, त्यामुळे आणि शिवसेना भाजपा युतीचे 103 नगरसेवक आहेत, 103 नगरसेवक. त्यामुळे आम्हाला विरोधक जे आहे ते तुम्ही बघितलं असेल, ते विरोधक लढले पण आणि समाविष्ट झाले पण, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांना विचारा ना तुम्ही, आम्हाला विचारा. म्हणजे 10वीच्या प्रश्न 8वीच्या मुलांना विचारते तुम्ही. तेव्हा तुम्हाला ही जरा थोडासा गैरसमज आहे. ज्या दिवशी घडलं त्या दिवशी स्वतः मी आणि चव्हाण साहेब आणि दीपेशजी गटांचे सगळे आम्ही डॉक्टरांशी संपर्क होतो, शुक्ला मॅडम संपर्क होतो, त्यांना चौकशी केली आणि हे बोलल्यावर याचा प्रश्न नाही. तर आता सर गोष्ट घडली आहे ती अतिशय चुकीची आहे, ती निंदनीय आहे. पण जे नगरसेवक रमेश म्हात्रेचे नगरसेवक आहेत, यांचा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. ते तापट आहे, त्यांच्याकडनं ती मोठी चूक झालेली आहे. पण तेही युतीमध्ये नगरसेवक आहेत, आमच्या परिवारातले आहेत, आम्ही त्यांना नक्की समज देऊ, भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना नक्की समज देऊ. पण जे त्यांनी केले अतिशय चुकीचं आहे, त्याबद्दल आमचा काही म्हणणं नाही, ते घडू नये. आम्ही एक परिवार म्हणून वापरत आहोत, आम्ही त्यांना समज देऊ. आता केले परिवार त्या लोकांनी काय केले तर त्यांना तर मग शिक्षा झालेलीच आहे ना, केस वाढलेलीच आहे.